सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. आंबा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर 15 मे रोजी वर्षा निवासस्थानावर धडक मोर्चा. उद्धव ठाकरे यांचा इशारा. गेल्या 2 महिन्यापासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी 22,000 रुपयाची मदत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. यामुळे 15 मे रोजी गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक मोर्चाच्या माध्यमातून सरकारला गुडघे टेकायला भाग पाडण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरणार असल्याची ठाम भूमिका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बोलताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की गेल्या 50 वर्षात पहिल्यांदा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटात सापडल्यानंतर मदतीसाठी रस्त्यावर उतरला आहे. राज्य सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेत असून उद्योगपतींची कर्जमाफी करण्याचा सपाटा लावला आहे व शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे मुंबईतील सर्व शिवसैनिक रस्त्यावर उतरून हा लढा यशस्वी करेल. आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मत्स्य शेतकरी हा कोकणचा कणा आहे. कोकणातील हे तीनही मुख्य शेतकरी सध्या संकटात आहे. चालू वर्षीचा आंबा हंगाम, मोहोर गळती, अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, वाढता कीटकनाशकांचा खर्च या सर्व घटकामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आंबा संशोधन, कृषी विज्ञान केंद्र व कृषी विद्यापीठमधील शास्त्रज्ञांनी याबाबत संशोधन करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज होती. मात्र राज्यातील कृषी फलोत्पादन मत्स्य विभागाने सर्व उपाययोजना कागदावर केलेल्या आहेत. दरम्यान आज झालेल्या बैठकीत 15 मे रोजी गिरगाव चौपाटी येथून सायंकाळी 4 वाजता मोर्चा वर्षा निवासस्थानाकडे काढण्याचा निर्णय झाला असून या मोर्चाकरता शिवसेनेबरोबर मनसे, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यांच्यासह इतर संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने, वैभव नाईक, गणेश गावकर, किरण टेंबुलकर, सुशांत नाईक, अजय तेली, उमेश वाळके यांच्यासह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकरी उपस्थित होते. आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.